चला कशामध्ये म्हणजे युजिंग MVC ला का अपडेट करायला पहिला सर्च करायचा आणि एका ऑब्जेक्टमध्ये कॉपी करून घ्यायचा फर्स्ट ऑर्डर डिफॉल्टनं आणि मग त्यात एडिट चेंजेस करायचे त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये व्हॅल्यूमध्ये आणि मग परत सेव्ह चेंजेस सेव्ह ॲज करायचं. चारला लेक्चर होते माझं. ओके आसिफ प्रशांत. येस सर. स्क्रीन दिसते आवाज येतो क्लिअर. येस सर. ओके फाईन. आपण ह्याच्यामध्ये ना अपडेट कसं करायचं फाइंड करायचं सर्च केल्यावर काय होतं आपल्याला एक ऑब्जेक्ट मिळतो बरोबर. त्या ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी तुम्हाला मॉडिफाय करायची तेवढेच व्हॅल्यू फक्त रिप्लेस करायचे आणि परत dbu डॉट सेव्ह चेंजेस म्हणायचं तो ऑटोमॅटिक सेव्ह करून देतो. फक्त त्याला कंडिशन काय आहे रूल काय आहे जो प्रायमरी की वाला कॉलम आहे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ॲज इट इज राहिली पाहिजे. ती सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू बदलल्या ऑटोमॅटिक तो अपडेटची क्वेरी फायर करतो. ऑब्जेक्ट फाइंड करून डेटा फाइंड करून घ्यायचा आणि ऑब्जेक्टवर टाकून घ्यायचा आणि सेव्ह चेंजेस म्हणायचे सेव्ह होऊन जाईल. हो तेवढ्या व्हॅल्यू फक्त इकडे कॉपी करायचे जे चेंज नाही करायचे त्याला कॉपी नाही करायचे. ड्रॉप डाऊन लिस्ट मधला स्टोर प्रोसिजरचा एक मिनिट बघूया आपण सोल्युशन करूया. स्टोर प्रोसिजर कुठे बरोबर हां स्टोर प्रोसिजर क्लोड ऑपरेशन. तुला काय करायचंय स्टोर प्रोसिजर मधनं इश्यू काय होतो म्हणजे कसं काय मॉडेल ड्रॉप करून वाटलं तर मग हे करता येईल. ड्रॉप करून पुन्हा एकदा करून बघा. बघू आपण नंतर प्रॅक्टिस मध्ये दाखवा बघू आपण. यात काय बघायचं नाही जातं ते ना आता तरी प्रॅक्टिस करून बघा स्टोर प्रोसिजरला. प्रॅक्टिकलच्या वेळेस मी तिथं लॅबमध्ये बसलेला असतो तिथे येऊन बसा काय एरर आले तर इमिजिएटली आपण तिथे सॉल्व्ह करून पुढं कंटिन्यू करू. आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. ओके आपण काय केलं एक प्रोजेक्ट क्रिएट केला. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक स्कूल MGT सिस्टम ऑथेंटिकेशन डेमो नावानं एक प्रोजेक्ट क्रिएट केला. ओके देन MVCचा हा प्रोजेक्ट ऑथेंटिकेशन नन ठेवलाय आणि क्रिएट केला. तसं काय रूल नाही जॉईन वापरलंच पाहिजे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुमच्या लॉजिक प्रमाणे जॉईन वापरा किंवा नेस्टेड क्वेरी वापरा सब क्वेरी वापरा वॉट एव्हर तुम्ही जे लॉजिक लिहाल किंवा PL/SQL कॅल्क्युलेशनचा लॉजिक लिहिला ती स्टोर प्रोसिजर एक्झिक्यूट होऊन जाईल. इथे फक्त काय होईल रिस्पेक्टिव्ह स्टोर प्रोसिजर तुम्ही ॲज अ फंक्शन म्हणून कॉल करणार.
समजते? मग ती कॉल करताना डॉट करायचं, फंक्शन दिल्यासारखं द्यायचं, मेथड दिल्यासारखं, आणि ब्रॅकेटमध्ये स्टोअर प्रोसिजरचे पॅरामीटर पास करायचे असतील तर बस. ऑटोमॅटिक हे पॅरामीटर काय करतो, तो स्टोअर प्रोसिजरकडे पास करतो. स्टोअर प्रोसिजर त्यात लॉजिक एक्झिक्यूट करेल आणि फायनल तुम्हाला रिझल्ट प्रोव्हाइड करेल, आयदर इंटिजर ऑर वॉट एव्हर दॅट कलेक्शन. नाव आता इथं आपण काय केलं, काही कंट्रोलर ऍड केले. पहिला याला एक्सपांड करू. इथे एक होम नावाचं कंट्रोलर रेडीमेड मिळालं आपल्याला. आता आपण काय करतोय, स्कूल मॅनेजमेंटसाठी करतोय. सो स्कूलसाठी काय केलं आपण, एक प्रिन्सिपलसाठी एक कंट्रोलर क्रिएट केला, एमटी कंट्रोलर प्रिन्सिपल. ओके. त्यानंतर टीचरसाठी एक कंट्रोलर क्रिएट केला आणि स्टुडंटसाठी एक कंट्रोलर असे क्रिएट केले. यात काय करू, सुरुवातीला आपण आता ऑथेंटिकेशन बघून घेऊ. ओके. जर वेळ शिल्लक राहिला तर मी अपडेटची एक क्वेरी सिंपल करून दाखवेन. सो प्रिन्सिपलचा एक क्रिएट केला आपण, ऍड अनदर कंट्रोलर एम्प्टी टीचर आणि स्टुडंट, 3 कंट्रोलर ऍड केले. ओके. आता जो प्रिन्सिपल आहे, हा प्रिन्सिपल कंट्रोल मधले सगळे ऍक्शन मेथड्स ऍक्सेस करेल, प्लस टीचर मधल्या पण ऍक्सेस करेल. टीचर मात्र काय करेल, फक्त टीचर मधलेच ऍक्शन मेथड्स ऍक्सेस करेल आणि स्टुडंट मधलेच फक्त ऍक्सेस करेल, अशी आपली रिक्वायरमेंट आहे. ओके. सो आपण कंट्रोलर क्रिएट करून घेऊ. नाउ गो बॅक टू ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. आता व्हॉट इज ऑथेंटिकेशन? Authentication is the process of verifying the identity of a user. What it means? जो काही युजर ऍक्सेस करायला आहे तो कोण आहे, हा फक्त तो व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय द आयडेंटिटी, तो फक्त काम करेल. ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन काय करेल, दॅट पर्सन इज हॅव्हिंग ऑथॉरिटी टू ऍक्सेस इट, और दॅट युजर इज हॅव्हिंग ऑथॉरिटी टू ऍक्सेस दॅट अ स्पेसिफिक ऍक्शन मेथड ऑर नॉट, तो व्हेरीफाय करेल. फरक कळाला? ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. ऑथेंटिकेशन त्याला परमिशन फक्त आहे का नाहीये एवढंच. फॉर एक्झाम्पल, दिस इज आवर क्लास गिरीश टेकअप. त्या गिरीश टेकअप मध्ये लेक्चर बसायला परमिशन कोणाला आहे? ओनली ऍडमिटेड स्टुडंट, ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तेवढ्या स्टुडंटला, बरोबर. दॅट वन इज अ ऑथेंटिकेशन. पण ऍडमिशन घेतलेलं आहे जावा कोर्ससाठी फुल स्टॅकला, आणि तो डॉटनेट कोर्सला बसतोय, त्याला परमिशन नाहीये. मग त्याला परमिशन कोणाकडून घ्यावं लागेल? हायर ऑथॉरिटी कडून परमिशन ग्रँट करून घ्यावं लागेल. म्हणजे काय, त्याचा कोर्स चेंज केला जाईल इंटरनली. बऱ्याच वेळा काय होतात, काही स्टुडंट बॅचेस बदलतात. जानेवारी बॅचला ऍडमिशन घेतात, फेब्रुवारीमध्ये जातात, फेब्रुवारीमधून किंवा मार्च एप्रिल बॅचला जातात. मध्ये 1-2 महिने गॅप पडल्यामुळं, ड्यू टू हेल्थ इश्यू और कॉलेज इश्यू काहीतरी असेल, त्यामुळे त्याने काय केलं, 1-2 महिने क्लास कंटिन्यू नाही केला. त्याने काय केली, बॅच स्विच करून घेतली. पण त्या बॅचमध्ये त्याला परमिशन नाही मिळणार बसायला, जोपर्यंत त्याचं रेकॉर्ड तिकडं ट्रान्सफर होणार नाही. मग ऍडमिन काय करेल, त्याचं रेकॉर्ड जानेवारी बॅच टू फेब्रुवारी बॅच और मार्च बॅच मध्ये ट्रान्सफर करेल आणि मग तो ती लेक्चर्स अटेंड करायला त्याला परमिशन. दिस इज कॉल्ड एज अ ऑथरायझेशन. समजतोय? ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन मधला फरक. नाउ देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ ऑथेंटिकेशन. एक आहे फॉर्म ऑथेंटिकेशन, सेकंड वन इज विंडोज, देन पासपोर्ट अँड फेडरेटेड. आता हा जो फॉर्म ऑथेंटिकेशन आहे, हा तुमच्या पेजवर ऍक्सेस करताना आपण अप्लाय करणार आहे. डिपेंड ऑन फॉर्म टू फॉर्म ऍक्सेस. ओके. फॉर्म ऑथेंटिकेशन. विंडोज ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तुम्ही जर मशीन विंडोजची यूज करत असाल, ऑपरेटिंग सिस्टीम, लॉग इन कोण केलंय याच्या बेसवर त्या पर्सनला ऍक्सेस करायला आपल्याला परमिशन देता येते. फॉर एक्झाम्पल, एक बीपीओ सेंटर आहे किंवा केपीओ सेंटर आहे. तिथे काय होतं, मल्टिपल शिफ्टमध्ये काम चालतं. मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट और नाईट शिफ्ट, अशा 2-2, 3-3 शिफ्ट चालतात. मशीन एकच, पण युजर्स काय आले, आपल्या आपल्या शिफ्ट प्रमाणे बदलले. आता असं काय रूल आहे का, की इथं जो पर्सन बसतोय हा मॅनेजर लेवलचा नाही आहे, टीम लीडर नाही आहे, तो फक्त बीपीओ लो लेवलचाच ऍक्सेस करणारा पर्सन आहे, कोणी असेल.
एखादा सिनियर असेल, ज्युनियर असेल, फ्रेशर असू शकतो, इंटर्न असू शकतो, कोणी असेल, बरोबर आहे. मग त्याने विंडोजला लॉग इन करताना त्या विंडोजचे युजर आयडी पासवर्ड्स त्याचे स्वतःचे असतील. मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरले लॉग इन वेगवेगळे असतील, म्हणजे युजर आयडी लॉग इन करण्याचा आणि पासवर्ड हे वेगवेगळे असणार आहेत. प्रत्येकाचा आपापला क्रिएट केलेला असेल आणि त्यात त्याचं स्वतःचे पर्सनल क्रेडेन्शियल ठेवले असतील, ते दुसऱ्याला एकमेकाला ऍक्सेस करता येतात जनरली. समजतोय. सो आता त्याच्या लॉग इनच्या बेसवर आपल्याला कोणता फॉर्म अलाउ करायचा आहे, कोणता नाही करायचा आहे, हे डिसाईड होतं विंडोज ऑथेंटिकेशनमध्ये. आता ऑलरेडी ऍक्च्युली हे काय झाले, आउटडेटेड झालेले आहेत, यूज करायचं बंद केलेलं आहे. ओके, मग तुम्हाला तिथं विंडोजमध्ये दिसतील ते, पण हा यूज करत नाहीत, कमी यूज करतात. थर्ड वन इज अ पासपोर्ट ऑथेंटिकेशन. हे काय आहे, मायक्रोसॉफ्टने ऑथेंटिकेशनची एक सर्व्हिसेस क्रिएट करून ठेवले, रेडीमेड पेड सर्व्हिस आहे ही. तुम्हाला काय करावं लागतं, त्याचं अकाउंट क्रिएट करावं लागतं आणि मग त्याचे क्रेडेन्शियल विकत घेऊन तुमचं ऑथेंटिकेशन ते रेडीमेड करून देतील विथ हायर सिक्युरिटी. आता हे काय केलेलं आहे, डिप्रिकेट करून गेलेलं आहे, म्हणजे आता हे मार्केटमध्ये यूज करायचं बंद झालेलं आहे पासपोर्टचं. ओके, देन फेडरेटेड, हे पण काय आहे, मायक्रोसॉफ्ट सारखंच एकच थर्ड पार्टी ऑथेंटिकेशनचा टूल आहे. याच्या थ्रू तुम्ही ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन करू शकता. समजतोय. जनरली हॅकर हॅक करू नये म्हणून काय करतात, हे पासपोर्ट आणि फेडरेटेड यूज करतात मार्केटमध्ये. यांच्यामध्ये एक्स्ट्रा त्यांनी काय केलेले आहेत, ऍडिशनल फीचर्स, सिक्युरिटीज प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्या बेसवर युजरचं ऑथेंटिकेशन केलं जातं. मग इथं हॅकरला हॅक करता येत नाही जनरली. आता हे जे आहे पासपोर्ट आणि फेडरेटेड, हे काय करतात, ह्या टाईपचे काही ऑथेंटिकेशन्स IDPs यूज करतात, एक्सटर्नल आयडेंटिटी प्रोव्हायडर्स यूज करतात, थर्ड पार्टी. म्हणजे तुम्ही गुगलनं लॉग इन करू शकता, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲझ्युर ID असतो, त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर ओक्टा म्हणून एक आहे, त्यानंतर आयडेंटिटी सर्व्हर म्हणून आहे. यांच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता, तुमच्या अकाउंटला ऑथेंटिकेशन करू शकता. तुम्ही एखादी वेबसाईट बघितली असेल बघा, वेबसाईटला तुम्ही जर गेलात, साइन अप म्हणून ऑप्शन दिला असतो, सॉरी लॉग इन म्हणून ऑप्शन दिलेला असतो, आणि लॉग इनच्या खालीच दिलेलं असतं लॉग इन युझिंग जीमेल, लॉग इन युझिंग फेसबुक, लॉग इन युझिंग सोशल मीडियाचा अकाउंट म्हणून दिलेला असतो. हे काय होतं, त्या थर्ड पार्टीने काय केलेलं आहे, जीमेलनं, गुगलनं, फेसबुकनं, त्यांनी काय केलेलं आहे, मॉड्यूल डेव्हलप करून ठेवलेलं आहे. तुम्ही लॉग इन करताना त्यांच्या पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जातं आणि तिथे तुम्हाला लॉग इन करावं लागतं बाय युझिंग युअर युजर आयडी अँड पासवर्ड ऑफ अ फेसबुक ऑर अ जीमेल रिस्पेक्टिव्हली. आणि ते जर सक्सेसफुल झालं तर त्यातले काही इन्फॉर्मेशन तुमच्या वेबसाईटला प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे त्या युजरचं नाव काय आहे, त्याचं एज काय आहे, असे बेसिक इन्फॉर्मेशन ते ह्या वेबसाईटला प्रोव्हाइड करतात. समजलं. त्यासाठी हे फेडरेटेड या टाईपचे यूज करतात. आणखी मार्केटमध्ये हे बघा, हे ऑथ अँड ओपन आयडी नावाचं एक ऑथेंटिकेशन अवेलेबल आहे. हे जर तुम्ही वापरलं तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुम्ही युझिंग जीमेल, युझिंग फेसबुक लॉग इन करू शकता, ऑथेंटिकेशन यूज करू शकता. खूप इझी आहे. युझिंग ट्विटर, सिंपल हे काय करा, नेटवर जाऊन इथं सर्चला पेस्ट करून द्या. हे कसं वापरायचं, ऑथ 2.0, ओपन आयडी कनेक्ट, OIDC, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतील आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, ऑथेंटिकेशन करू शकता. सिम्पली तो युजर काय करेल, लिंकला क्लिक केला की जीमेलचं पेज ओपन होऊन जाईल, ऑथेंटिक पेज ओपन होऊन जाईल. त्याच्यावर तो युजर आयडी पासवर्ड टाकेल, व्हेरीफाय करून ऑटोमॅटिक रिडायरेक्ट केलं जाईल तुमच्या वेबसाईटकडे आणि तो ऑथेंटिक आहे का नाही आहे हे इन्फॉर्म केलं जाईल. प्लस त्याची काही इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळून जाईल बेसिकवाली, ती तुम्ही साइनअपमध्ये डेटाबेसला स्टोअर करू शकता. ओके, हे झालं ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन काय आहे, ऑथरायझेशन इज अ सिक्युरिटी सिस्टीम विच चेक्स वेदर युजर हॅज ऍक्सेस टू पर्टिक्युलर रिसोर्सेस. आता आपण जे सिनेरिओ बघतोय, या सिनेरिओमध्ये स्टुडंटला टीचरचं मॉड्यूल ऍक्सेस करायची परमिशन नाही आहे आणि प्रिन्सिपलचं मॉड्यूल ऍक्सेस करायची परमिशन नाही. टीचरला फक्त स्वतःच मॉड्यूल ऍक्सेस करायची परमिशन आहे, स्टुडंटचं पण नाही आणि प्रिन्सिपलचं पण नाही. प्रिन्सिपलला मात्र स्वतःचे मॉड्यूल ऍक्सेस करायची परमिशन आहे, प्लस तो टीचरचे मॉड्यूल पण ऍक्सेस करेल. मे बी काही वेळा काय होतं, काही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये
प्रिन्सिपल हा पण एक टीचिंगला त्याला सब्जेक्ट अलॉट केला जातो, तो सब्जेक्ट पण शिकवत असतो. त्यामुळे तो पेपर चेक पण करेल, तो रिझल्ट पण लावेल. पण काही वेळा काय होतं, लोडमध्ये करत नाही. तर काही जर कॉलेजेस बघितले तुम्ही, खूप मोठं असतं कॉलेज ते. त्या कॉलेजमध्ये ब्रँचेस, डिपार्टमेंट्स खूप असतात, इंजिनिअरिंग कॉलेज या टाईपचे कॉलेजेस. अशा वेळेस काय होतं, प्रिन्सिपल काहीच लोड घेत नाही, तो फक्त मॅनेजमेंटच काम करतो. डिपेंड असतं कॉलेज टू कॉलेज. पण कॉलेज लहान आहे, फॅकल्टी कमी आहेत, फॅकल्टी रिसोर्स कमी असल्यामुळे काय होतं, प्रिन्सिपलला पण तू एक सब्जेक्ट शिकव म्हणून सांगितलं जातं मॅनेजमेंट कडून, फॉर दॅट बॅलन्सिंग लोड. ओके. सो अशा केसमध्ये काय होईल, आपल्या प्रिन्सिपलला आपण 2 रोल देणार आहे. प्रिन्सिपल जो पर्सन आहे त्या पर्सनला 2 रोल येतील. एक रोल येईल प्रिन्सिपलचा, दुसरा रोल येईल टीचरचा. समजतोय? आता हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये पण असे काही रोल असतील. एकच पर्सन मल्टिपल रोल करणार आहे. लाईक युअर प्रोजेक्ट, तुझ्या प्रोजेक्टमध्ये काय केलेलं आहे, फार्मर आणि बिझनेसमन. आता बिझनेसमन पण फार्मर असू शकतो आणि फार्मर पण बिझनेसमन असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझ्या शेतात मी जे काही पिकवलेलं आहे, मला विकायचं पण आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडून काही मटेरियल मला परचेस पण करायचं. समजतोय? सो अशा केसमध्ये मी परचेस करतोय म्हणजे मी झालो बिझनेसमन, आणि मी सेल करतोय म्हणून मी झालो फार्मर. म्हणजे काय झाले, काही जणांना 2 रोल आले, तर काही फार्मर फक्त सेल करणार आहेत, ते काय परचेस करणार नाही. आणि काही बिझनेसमन फक्त परचेस करणार आहेत, सेल काहीच नाही करणार. सो अशा केसमध्ये रोल, एका युजरला मल्टिपल रोल येतील. आता यामधलाच एखादा फार्मर किंवा बिझनेसमन हा ऍडमिन पण असणार आहे ह्या वेबसाईटचा, आणि सगळ्या फार्मरसाठी काढला म्हणजे काय, तो पण स्वतः फार्मर आहे. म्हणजे त्याला काय झाले, 3 रोल आले. ऍडमिनचा रोल पण आला, फार्मरचा रोल पण आला आणि बिझनेसमनचा रोल आला. सो वन सिंगल युजर इज हॅव्हिंग मल्टिपल रोल. सो दॅट वन इज कॉल्ड एज अ रोल बेस्ड ऑथेंटिकेशन. तुम्ही ऑथेंटिकेशन करताना तो कोणत्या रोलमध्ये, ह्या रोल बेस पण करू शकता ऑथेंटिकेशन. समजलं? प्रिन्सिपल नाव एखादा एक्सवायझेड पर्सन आहे जो प्रिन्सिपल आहे, ज्यावेळेस तो लॉग इन करेल, त्याला कोणकोणते रोल मी असाइन केलेले आहेत डेटाबेसमध्ये, त्याच्या बेसवर ते मॉड्यूल्स त्याला ऍक्सेस करता येतील. अदर मॉड्यूल ऍक्सेस करता येणार नाहीत किंवा विजिबल होणार नाही. समजतोय सिनेरिओ? नाव फॉर्म ऑथेंटिकेशन. आपल्याला जे फॉर्म ऑथेंटिकेशन करायचं आहे, हे ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपल्याला नेमस्पेस कोणता पाहिजे, system.web.security. हा नेमस्पेस आपल्या प्रोजेक्टमध्ये असणं मस्त आहे. जर नसेल तर आपल्याला तो ऍड करून घ्यावा लागेल. ओके. आता इथं फॉर्म ऑथेंटिकेशन करताना आपल्याला 3 पॉईंट महत्वाचे आहेत. कोणकोणते आहेत? पहिले आपल्याला चेंजेस करायचे आहेत web.config नावाच्या फाईलमध्ये, आपल्या प्रोजेक्टमधल्या. आपल्या MVC प्रोजेक्टमध्ये web.config नावाच्या 2 फाईल असतील. एक आउटसाइडला असेल एकदम बाहेर, आणि एक इंटरनली व्ह्यूच्या आतमध्ये एक असेल. सो इंटरनल आपल्याला यूज नाही करायची, आउटर साइडची जी आहे प्रोजेक्टमधली ती वापरायची. ओके. सी फॉर एक्झाम्पल हिअर तुम्ही जर बघितला, इथे दिसते web.config, जी तुमच्या बाकीच्या फोल्डर बरोबर आहे, आणि इथं पण तुमच्या व्ह्यूज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये पण web.config आहे. ही जी कॉन्फिगरेशन फाईल आहे या व्ह्यूच्या रिलेटेड तेवढीच आहे, पण ही web.config फाईल तुमच्या एंटायर प्रोजेक्टच्या कॉन्फिगरेशनच्या सेटिंग्स होल्ड करते. सो आपल्याला चेंजेस करायचे कुठं, त्या आउटर web.config फाईलमध्ये. समजलं? पहिली स्टेप, पहिलं काय करायचंय. सेकंड काय करायचंय, यूज फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट सेट ऑल द कुकी फॉर लॉग इन. याचा मिनिंग काय, आपण जिथे लॉग इन करणार आहे, ज्या लॉग इन पेजवर मॉड्यूलमध्ये लॉग इन सक्सेसफुल झालं, वी विल कॉल दॅट मेथड सेट ऑल द कुकी. ही मेथड काय करेल, एक कुकी क्रिएट करून देईल तुम्हाला. समजतोय? व्हॉट इज अ कुकी? वी नो, ASP.NET मध्ये शिकलो आपण. आता आपल्याला मॅन्युअली क्रिएट नाही करायची, तर ऑटोमॅटिक ही मेथड एक कुकी क्रिएट करेल आणि त्यामध्ये आपला जो युजर लॉग इन करतोय त्याचे क्रेडेन्शियल स्टोअर करून घेईल. समजलं याचं मिनिंग? देन थर्ड वन, आता यूज करून झालं, लॉग इन करून झालेला आहे, सगळे फॉर्म त्याला वापरून झालेले आहेत. आता त्याला बाहेर पडायचंय, तो काय करेल, लॉगआउटच्या बटनला, पेजला क्लिक करेल, लिंकला क्लिक करेल. ज्यावेळेस तो लॉग आउट करेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, सिम्पली फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट साइन आउट नावाची मेथड कॉल करायची. ही मेथड काय करेल, जी कुकी आपण क्रिएट केलेली आहे ती कुकी तो डिस्ट्रॉय करून टाकेल. समजलं? आणि आपल्याला माहित आहे व्हॉट इज अ फीचर ऑफ कुकी,
कुकी इज स्टोर्ड ॲट अ क्लायंट साईड, पहिली गोष्ट. सेकंड काय आहे, कुकी इज ॲक्सेसिबल टू थ्रू आउट युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक पेजवर सगळ्या ठिकाणी कुकीज ॲक्सेस करता येते. समजतोय? आणि ज्यावेळेस मी ऑथेंटिकेशन चेक करेल, ऑटोमॅटिक कंपायलर माझा काय करेल, पहिला व्हेरीफाय करेल कुकी क्रिएट आहे का नाही. कुकी क्रिएट नाही याचं मिनिंग काय, त्याने लॉग इन केलेलं नाहीये. कारण आपण काय करणार आहे, लॉग इन सक्सेसफुल असेल तरच कुकी क्रिएट करणार आहे. आता कुकी अवेलेबल नाही याचा अर्थ काय, लॉग इन झालेलं नाहीये. तो काय करेल, इमिजिएट ऍक्सेस करण्याची परमिशन कॅन्सल करून टाकेल. समजलं? आता लॉग आउट करतोय आपण. लॉग आउट करतो म्हणजे काय, सिम्पली वी आर डिलीटिंग दॅट कुकी. मग ही मेथड काय करेल, कुकी डिलीट करून टाकेल. प्रोसेस काय आली, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फॉर्म ऑथेंटिकेशन. फक्त ह्या 3 स्टेज आपल्याला करायचे, 3 प्रोसेस करायचे. तर त्या 3 प्रोसेस कशा करणार आपण. स्टेप 1 त्याने काय सांगितलं, या वेब डॉट कॉन्फिग मध्ये जाऊन चेंजेस करा. आता काय चेंजेस करायचे बघा, ओपन युअर वेब डॉट कॉन्फिग फाईल, इनसाइड सिस्टम डॉट वेब टॅग, ऍड ऑथेंटिकेशन टॅग. ह्याची एक प्रॉपर्टी आहे मोड. आता मगाशी आपण जे 4 मोड बघितले, ते 4 मोड इथं आपल्याला दिसतील. ओके, त्यातला आपल्याला सिलेक्ट कुठं करायचं आहे, फॉर्म्स मोड सिलेक्ट करायचा आहे, फॉर्म ऑथेंटिकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला एक सब टॅग ऍड करायचा आहे. कोणता, फॉर्म्स लॉग इन URL अँड दॅट पाथ. याचा मिनिंग काय, जर समजा युजरनं लॉग इन केलेलं नाहीये, तो ऑथेंटिक नाहीये, ऑटोमॅटिक कंपायलर काय करेल माझा, मी इथे जे काही URL पास करेल त्या ऍक्शन मेथडकडे त्याला तो रिडायरेक्ट करून टाकेल. आपण एस पिरियडला काय केलं, कुकी क्रिएट केलं, त्या प्रत्येक पेजवर काय केलं, पेज लोड इव्हेंटला पहिला इफ कंडिशन चेक केली, कुकी अवेलेबल नाहीये किंवा सेशन क्रिएट नाहीये, त्याला लॉग इनच्या पेजवर टाकलं होतं. प्रत्येक वेळेस प्रत्येक पेजवर. प्रॉब्लेम गावा लागला, हा कोड इझी आहे, नो प्रॉब्लेम. रिअल टाइम मध्ये माझ्या प्रोजेक्टमध्ये 100, 200, 500 पेजेस आहेत. त्या टीचरचे अजून गुरु 15 मॉड्यूल आहेत, प्रिन्सिपलचे 15-20 मॉड्यूल आहेत आणि स्टुडंटचे एक 15 मॉड्यूल आहेत. काय झाले, 45 ते 50 मॉड्यूल आले, सॉरी पेजेस आले, ऍक्शन मेथड झाले. मग ह्या सगळ्या 45-50 ऍक्शन मेथडवर मला प्रत्येक वेळेस कोड लिहावा लागला. इफ सेशन इज नॉट नल और इफ सेशन इज इक्वल टू नल, रिडायरेक्ट टू ऍक्शन कुठली लॉग इन वाली. म्हणजे काय झालं, हा कोड लिहिणं, प्रत्येक वेळेस कंडिशन चेक करणं फिजिबल नाही मला. प्रिव्हियस कसं होतं, बिफोर MVC वेन वी यूज ASP.NET फॉर वेबसाईट डेव्हलपमेंट, वेबसाईट्स या लिमिटेड पेजच्या होत्या, 2 पेज, 4 पेज, 10 पेजच्या होत्या. नंतर नंतर काय झालं, वेबसाईटचं बेनिफिट सगळ्यांना कळायला सुरुवात झाली. बेनिफिट काय आहे, वर्ल्ड वाईड ऍक्सेस होते. माझी एक ब्रँच दुबईला आहे, एक ब्रँच UK ला आहे, तिसरी ब्रँच US ला आहे. एकच वेबसाईट बनवून मी माझ्या मल्टिपल एम्प्लॉईजला हँडल करू शकतो. म्हणून काय व्हायला लागलं, हळूहळू ॲप्लिकेशन्स वाढायला लागले आणि त्यांच्या नंबर ऑफ पेजेस, मॉड्यूल्स वाढत चालले. मग इथं ASP.NET ची टेक्निक क्रिटिकल व्हायला लागली. जरी कॉपी पेस्ट असला, प्रत्येक वेळेस मला कोड बघत व्हेरीफाय करत जावं लागला. मग MVC मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. ऑटोमॅटिक अॅनोटेशन काय करेल, ऑथेंटिकेशन झालं असेल, अप्रूव्ह असेल, लॉग इन केला असेल तर तो त्या पेजला ऍक्सेस करायला परमिशन देईल. नसेल तर तो ऑटोमॅटिक लॉग इन पेजकडे पास करेल बाय रायटिंग हिज अ सिंगल लाईन. आता माझ्या वेबसाईटमध्ये मी MVCच्या 100 ऍक्शन मेथड लिहिल्या, मला एकच कोडवर ऑटोमॅटिक काम होऊन जाईल. फरक कळतोय. ASP.NET मग काय करायला असतं, 100 पेजच्या पेज लोड इव्हेंटला इफ कंडिशन टाकावं लागली असती, सेशन चेक करावा लागला असता, मग तो रिडायरेक्ट करावा लागला असता. समजतोय. सो नो नीड टू डू दॅट रिपिटेटिव्ह टास्क अगेन अँड अगेन. याचं काम कळालं. सो पहिल्यांदा ही टास्क कम्प्लीट करून पुढे जाऊ आपण, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळून जाईल. आपला वेबसाईट प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. आता हा जो पार्ट आहे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन, हा तुमच्या प्रोजेक्टमध्ये कधी येईल, ॲट अ लास्ट, ॲट द एंड, सगळ्यात शेवटी येणार आहे. समजतोय. म्हणून आपण एका टेम्पररी प्रोजेक्टवर हा सॅम्पल ट्राय करणार आहे आणि आपण काय केलेलं आहे, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं एक सॉफ्टवेअर बनवलं आहे, म्हणजे एक प्रोजेक्ट बनवला आहे आपण. त्यातलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तिथं सगळ्यात शेवटी अप्लाय करून बघणार आहे आपण. समजतोय. नाव पहिली स्टेप काय सांगितली,
गो टू वेब डॉट कॉन्फिग फाईल, डबल क्लिक करा आणि ओपन करून घ्या. आता ह्यामध्ये कुठे जायचं आपल्याला, सिस्टीम डॉट वेब नावाच्या टॅगमध्ये. हे बाकीकडे जायचं नाही, हा सिस्टीम डॉट वेब एवढ्या पार्टमध्ये बघा. मग इथं कुठेही जा, जनरली एंडला इथं आपण एंटर करू. त्यामध्ये कोणता टॅग टाकायचा आपल्याला, ऑथेंटिकेशन टॅग टाकला. ओके, याच्यामध्ये याची एक ऍट्रिब्यूट आहे, प्रॉपर्टी आहे, कोणती, मोड नावाची. बघा, एक आहे फेडरेटेड, फॉर्म्स आहे, नन आहे, पासवर्ड आणि विंडोज आहे. जर तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचंच नाहीये, यूज नन, नाहीतर यापैकी कुठलं तरी एक ऑथेंटिकेशन यूज करा. करंट आपल्याला वापरायचं आहे फॉर्म ऑथेंटिकेशन. हे झालं. आता सेव्ह इट, गो बॅक टू युअर प्रोजेक्ट. आता तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय करा, एक लॉग इन साठी पेज क्रिएट करा, ऍक्शन मेथड लिहा. त्यासाठी एक कंट्रोलर पण क्रिएट करून ठेवा. सो आपण काय केलं, एक कंट्रोलर ऍड केला, गो टू युअर कंट्रोलर, आणि आपण काय करणार आहे, हा कंट्रोलर सगळ्यांनाच लॉग इन करायला देणार आहे. स्टुडंट पण हाच लॉग इनचा फॉर्म वापरेल, टीचर पण हाच वापरेल, आणि प्रिन्सिपल पण हाच वापरेल. सो आपण काय केलं, इथं अकाउंट नावाचे कंट्रोलर क्रिएट केला. अननेसेसरी प्रिन्सिपलसाठी एक सेपरेट पेज क्रिएट करा, लॉग इनचं, टीचरसाठी वेगळं करा, स्टुडंटसाठी वेगळं करा. त्यात कोड पण तोच आहे, कारण आपण युजर आयडी पासवर्ड एकाच टेबलला स्टोअर करणार आहे. प्रिन्सिपलचा टेबल वेगळा, टीचरचा वेगळा आणि स्टुडंटचा वेगळा करणार नाही. म्हणून आपल्याला लॉग इनचे पेज पण वेगवेगळे करायची गरज नाही. ओके, हां, तशी जर काही गरज असेल, रिक्वायरमेंट असेल, तरच वेगवेगळे क्रिएट करता येतील. म्हणजे समजा आपण काय करतोय, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवतोय, आणि ह्या स्कूलमध्ये काय केलेलं आहे, मेस मॅनेजमेंटचा एक मॉड्यूल बनवलेला आहे. आणि असा इश्यू आहे, त्या मेसमध्ये स्टुडंट ॲज वेल ॲज अदर आउटसाइड विजिटर्स ऑल्सो अलाउड. जे आपण काय करतोय, स्टुडंटला पण अलाउ करतोय, प्लस विजिटरला पण अलाउ करतोय. आता इथं काय झालं, हे जे विजिटर्स आहेत, त्यातल्या एखाद्याने मेंबरशिप घेतली, मंथली और 6 मंथची मेंबरशिप घेतली, तर त्याचं लॉग इन करावं लागेल आपल्याला. आता हे लॉग इन आपल्याला सेपरेट बाहेर वेगळं करावं लागेल, आपल्या ह्या इथं घेता येणार नाही. सिनेरिओ कळतोय. ओके, सो अशा स्पेसिफिक केसमध्येच तुम्हाला लॉग इन वेगळं करावं लागतं. आता जनरली कॉमन लॉग इन वापरतो आपण, लॉग इन लॉग आउट कॉमन वापरणार आहे. ओके, सो आपण एक अकाउंट नावाचा कंट्रोलर बनवला, आणि याच्यामध्ये एक ऍक्शन मेथड लिहिली, कॉपी पेस्ट, आणि या ऍक्शन मेथड नाव दिलं आपण लॉग इन. ओके, त्यानंतर कॉपी पेस्ट, एक गेट वाली आहे, एक पोस्ट वाली. आता इथं युजिंग स्ट्रॉंगली बाइंडिंग करायचं आहे का लुजली बाइंडिंग करायचं आहे, स्ट्रॉंगली बाइंडिंग. स्ट्रॉंगली बाइंडिंग म्हटलं की आपल्याला एक क्लास लागेल, एंटिटी वापरायचा. ओके, रेफरन्स न्यूगेट पॅकेजेस, एंटिटी फ्रेमवर्क, टेम्परेचर देऊन ठेवतो आपल्याला, टेम्परेचर देऊन ठेवतो. हा इथं आपला एंटिटी फ्रेमवर्क ऍड झाला. त्यानंतर इथे आलो आपण, एक मिनिट, त्याच्यामुळे आपलं लॉग इन टेबल आणि हे आहे का इथे कुठं, सर्वरला. कारण आपण काय केलं, भरपूर टेबल क्रिएट केले ना, डेटाबेस क्रिएट केले. स्टॉप केला आपण, व्ह्यू सर्व्हर एक्सप्लोरर. ते काय होतं, तिकडे गेले की परत तिथे लोड वाढतंय, मग लोड वाढला की परत प्रॉब्लेम आहे.
close connection dot student db बघूयात नसेल तरी इथं आपण ऍड पण करू आपण ओके डीबीएल लॉगिन आहे इथं आयडी युजर आयडी पासवर्ड आहे डीबीएल स्टुडंट आहे आयडी नेम टोटल मार्क डिव्हिजन आहे ओके सध्या 2 आहेत आपल्याला लॉगिन टेबल सध्या कामाचं आहे बाकीचे मग नंतर गरज पडली तर आपण ऍड करूया ओके त्यानंतर यामध्ये एकदा रेकॉर्ड्स चेक करू ऍडमिन 1 2 3 युजर 1 2 3 ओके तिसरा ABCD @1 2 3 ओके हा काम करतोय नाव मॉडेल राइट बटन क्लिक ऍड edit.net entity data मॉडेल 1 नाव देऊ ॲज इट टू स्टुडंट डीबी घेतला नेक्स्ट एक्सपांड डीबीएल लॉगिन एवढा एकच घेऊ फिनिश ऑनलाईन स्टुडंट आहेत ना Yes, sir. ओके काही प्रॉब्लेम नाही ना No, sir. नाही सर लोड होतं हा येस टू ऑल त्यानंतर आपला डीबीएल लॉगिन आला ओके त्यानंतर आता गेलो आपण अकाउंटमध्ये आता इथून लॉगिन पेजला आलो कोड लिहायचा का टेम्पलेट वापरायचं लिहून ओके ॲड व्ह्यूला गेलो आपण इथे आलो लॉगिन एमपी घेतला लेआउट पेज पाहिजे असेल तर लेआउट पेज व्ह्यूमधून शेअर्डमधून शेअर्ड लेआउट यूज करा ओके म्हणजे वरती तुम्हाला तो मेनू बार कलर कॉम्बिनेशन सगळे येऊन जातील ओके आता इथं पहिल्यांदा स्टेप काय आहे @model आणि आपला जो डीबीएल लॉगिन आहे तो लॉगिन इथं यूज करा आता इथे आपण काय करतोय डेटा रीड करतोय ओके सो त्यासाठी जर आपल्याला व्हॅलिडेशन्स अप्लाय करायचे तर आपण काय करणार डीबीएल लॉगिन मध्ये जाणार यातले हे जे तिन्ही प्रॉपर्टीज आहेत ॲज इट इज कॉपी करून घेणार आणि मग आपल्या मॉडेल्समध्ये एक फोल्डर क्रिएट करणार न्यू फोल्डर तर तुम्ही नाव काय पाहिजे देऊ शकता मी व्हॅलिडेशन नाव देतो ओके आणि ह्या टेबलमध्ये फोल्डरमध्ये एक क्लास ॲड करणार आणि त्या क्लासचं नाव देणार डीबीएल लॉगिन सफिक्स विथ अ मॉडेल या मॉडेल कीवर्डनं कळतं की हा आपला क्लास आहे रेडीमेड क्लास नाही येतो आणि याच्यात काय करणार आपण आपल्या सगळ्या प्रॉपर्टीज पेस्ट करणार जे कॉपी केलेले आहेत ओके देन सेव्ह आणि याच्यावर आपल्याला व्हॅलिडेशन अप्लाय करायचं आहे सो व्हॅलिडेशन आयडी ऑटो इन्क्रीमेंट वाली आहे त्यामुळे त्याला आपण हात नाही लावणार यूज करणार युजर आयडीला कुठलं रिक्वायर्ड आणि कुठली पाहिजे का सफिशियंट ओके डेटा टाईप बदलायचा आपल्याला सो डेटा टाईप इथे काय आपण डेटा टाईप डॉट पासवर्ड डेटा टाईपचा हा डेटा टाईप डॉट पासवर्ड
आणि हा राऊंड ब्रॅकेट क्लोज. ओके, आणखी कुठल्या पाहिजे सेट करायचं एक्स्ट्रा आपण ऍड करू शकतो. सो सेव्ह इट. आता आपल्याला हा TBL जो मॉडेल क्लास आहे हा क्लास आपल्याला इथं वापरावा लागेल इन्स्टेड ऑफ दिस क्लास. सो मॉडेल्स डॉट व्हॅलिडेशन डॉट TBL मॉडेल, याच्या थ्रू डेटा कलेक्ट करणार आपण, तिकडे पास करणार. सो इथं आलो, लॉग इन @using डबल टॅप HTML डॉट बिगिन फॉर्म. आता हे जे काही तुम्हाला बूटस्ट्रॅप अप्लाय करायचे ते तुम्ही नंतर निवांत अप्लाय करा. ओके, नाव बिगिन फॉर्म मध्ये पहिल्यांदा काय केलं, म्हटलं असेल मी ते टेबल टॅग वापरतो, थोडं व्यवस्थित दिसेल तो. TR याच्यामध्ये @HTML डॉट लेबल और लेबल फॉर्म. कळलं? टेबल टॅगचा काही संबंध नाही. हा वाला हे ना, हा कोण आहे तुमचा स्ट्रॉंगली बाइंडिंग जो वापरणार आहे त्याचा हा मॉडेल आहे. तुमच्या कंट्रोलर कडून जे ऍक्शन मेथड करून जो डेटा येणार आहे हा वाला कलेक्ट करेल आणि कुठे प्रोव्हाइड करेल, खाली आपण जे फॉर वापरतो ना, स्ट्रॉंगली बाइंडिंग करतो तिथे बरोबर तो रिप्लेस करून देईल ऑटोमॅटिक रेझर इंजिन ना. तो डेटासाठी महत्वाचा आहे. डेटा रिसिव्ह करायला आणि सेंड करायला हा सगळ्यात महत्वाचा लागणार आहे. जर मी हा डिक्लेअर नाही केला, पहिली गोष्ट आलेला डेटा मला खाली सेट नाही करता येणार. दुसरी, स्ट्रॉंगली बाइंडिंग करता येणार नाही. याच्याशिवाय स्ट्रॉंगली बाइंडिंग कामच नाही करत. तुम्हाला दाखवतो मी. एकदा स्ट्रॉंगली बाइंडिंग केलं ती लाईन मी डिलीट करतो. नाही, लूजली बाइंडिंगला गरज नाही. वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो. लूजली बाइंडिंग कसं आहे, मग ते मॉडेल डॉट म्हणून घ्यावं लागतं त्याला. जर आपला वेळ मिळाला तर ते पण दाखवेन तुम्हाला मी. आता HTML डॉट लेबल फॉर. आता हा लेबल फॉर जर आला हा आपल्याला x डॉट युजर ID द्यावा लागतो. ओके, पण तेच जर मला पुढच्या ह्याला मी हे करतो, लूजली बाइंडिंग करून दाखवतो, देन TD @HTML डॉट टेक्स्ट बॉक्स फॉर x डॉट user ID and copy paste validation message. ओके, हा झाला एक रो, कॉपी युजर ID आणि हा पासवर्डसाठी. आता इथे मला लूजली बाइंडिंग वापरायचं आहे. मी काय करणार, फक्त लेबल वापरणार, फॉर काढणार. पण फॉर काढल्यामुळं आता मला हा लॅम्बडा एक्सप्रेशन वापरू देत नाही. मग इथं मला पासवर्ड वापरायचा ना. मग इथं मी जर समजा x डॉट फॉर केला, इथे कसं वापरतो, मला पासवर्ड असा वापरावा लागतो. मग तेच जर मी लूजली बाइंडिंग केला, मला लॅम्बडा एक्सप्रेशन वापरता येत नाही. इथं मी हा मॉडेल मधला M कॅपिटल वाला व्हेरिएबल वापरेल. हा काय करेल, आपल्या वरच्या मॉडेल मधला प्रॉपर्टी पासवर्ड उचलेल आणि इथं लेबलला सेट करेल. समजलं? आणि परत इथं पण आपल्याला तेच करावं लागेल. पण सध्या आपण काय करतोय, स्ट्रॉंगली बाइंडिंग पासवर्ड पण त्याला बाइंड करून ठेवतोय. आणि इथं व्हॅलिडेशन मेसेज आणि त्यानंतर परत पेस्ट आणि इथं काढून कॉल स्पॅन 3 करून टाकला आणि इथे एक बटन टाकून दिला, इनपुट टाइप इक्वल टू सबमिट व्हॅल्यू इक्वल टू सबमिट म्हणण्याच्या ऐवजी आपण लॉग इन. ओके, हे समजलं? सेव्ह. आता इथे युजर ID पासवर्ड तो टाकेल, तो पासवर्ड युजर ID बाय डिफॉल्ट ह्याच जो काय आपला हा लॉग इन आहे CSHTML व्ह्यू त्या नावाच्याच ऍक्शन मेथड करतो पास करेल हा बिगिन फॉर्म. सो तो येईल इकडं कंट्रोलर कट आणि ह्या लॉग इन मध्ये
आता आपल्याला इथं पॅरामीटर घ्यावा लागेल कुठला, TBL लॉगिन मॉडेल LGM. ओके, आता इथं डेटा येईल. डेटा आलेला आपल्याला व्हेरीफाय करायचा डेटाबेस मध्ये तो आहे का नाहीये. सो व्हॅर लॉगिन डिटेल्स इक्वल टू, त्याच्या आधी आपल्याला एंटिटी फ्रेमवर्कचा ऑब्जेक्ट ऍड करावा लागेल. सो आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे, स्कूल मॅनेजमेंट ऑथेंटिकेशन डेमो. नाव काय दिलं इथं, स्टूड DB एंटिटी, सॉरी स्टूड DB एंटिटी DBO इक्वल टू नो स्टूड DB DBO डॉट TBL लॉगिन्स फर्स्ट और डिफॉल्ट. तर आपला युजर आयडी पासवर्ड व्हेरीफाय करायचा आहे. मग काय करणार, एक्स एरो एक्स डॉट युजर आयडी इज डबल इक्वल टू LGM डॉट युजर आयडी. ओके, फर्स्ट पहिली स्टेप काय आपली, इफ कोणती, मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर आपलं लॉजिक इथे लिहायचं, अदरवाईज व्ह्यू बॅग डॉट MSG इक्वल टू invalid user name NAME or password. ओके, जर कन्फ्युजन होत असेल इथं एल्स टॅग पण टाकून ठेवा, आयदर दिस ऑर दिस, दोन्हीपैकी आहे. आणि इथं एक रिटर्न व्ह्यू पण आपण घेऊन ठेवू, म्हणजे हा वर एरर दाखवणार नाही. आता पहिला काय करणार, आपण लॉग इन चेक करणार. सो where login details equal to DBO dot TBL logins dot first or default use lambda expression. लॅम्बडा एक्सप्रेशन काय असणार आपलं, x arrow x dot user ID is double equal to LGM कोण आहे, TBL लॉगिन मॉडेल आहे, डॉट user ID डबल अँड x dot password is equal to LGM dot password. आणि फर्स्ट और डिफॉल्ट आपल्याला एक तर ऑब्जेक्ट रिटर्न करेल किंवा नल व्हॅल्यू रिटर्न करेल, दोन्हीपैकी आहे. मॅच झाली कंडिशन ऑब्जेक्ट मिळेल, नाहीतर कंडिशन मॅच झाली नाही नल व्हॅल्यू. विहेरनं काय होतं, विहेरनं पण येतं करता. where x arrow x dot user ID equal to LGM dot user and x dot password equal to LGM dot password. फरक काय पडतो बघ, हा काय इथं आय क्वेरिएबल नावाचा ऑब्जेक्ट मिळाला आहे, बरोबर आहे, जो TBL लॉगिन टाईपचा आहे. आणि ही वेअर मेथड रिटर्न काय करते बघा, जर सापडला तर तो ऑब्जेक्ट तुम्हाला मिळून जाईल, पण नाही मिळाला काय करते, एक्सेप्शन थ्रो करते. आपल्याला एक्सेप्शन थ्रो केला की काय लागेल, एक्स्ट्रा काम वाढलं. कोणतं काम, एक्सेप्शन हँडलिंग वाढलं. सो फर्स्ट और डिफॉल्ट काय करतो, आयदर रिटर्न नल और ऑब्जेक्ट, तो एक्सेप्शन थ्रो करणारच नाही. म्हणून आपण काय करणार इथं, instead of where what you use कुठला फाइंड. फाइंड काय करतो जनरली, आय थिंक तो प्रायमरी की जो आहे तेवढाच एलिमेंट तो घेतो फाइंड वाला. DBO डॉट TBL लॉगिन डॉट फाइंड, याला काय पास करावं लागतं मला, पॅरामीटर ऑब्जेक्ट की व्हॅल्यू. कोणती की व्हॅल्यू, प्रायमरी कीची व्हॅल्यू तुम्हाला पास करावं लागेल, आयदर सिंगल और मल्टिपल. अदर दॅन प्रायमरी की तुम्हाला बघता येणार नाही. आता इथे मला लॉग इन करायचंय, प्रायमरी कीने करणार आहे का मी लॉग इन, नाही, मला काय पाहिजे, युजर आयडी आणि पासवर्डनंच लॉग इन मी करणार आहे. सो इथं मला फाइंड बेनिफिशियल नाही आहे. हां, तुम्ही काय करू शकता, आपण जे लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये बुक सर्च करतो बघा, बुक सर्चचा सर्च बाय बुक बाय आयडी होता, जो बुक साठी प्रायमरी की वापरला, हा तिथे तुम्ही फाइंड वापरू शकता, आयदर फाइंड और फर्स्ट और डिफॉल्ट. वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तुम्ही त्यातलं तुम्हाला जी फिजिबल आहे ती वापरा.
नाउ इफ लॉगिन डिटेल्स इज नॉट इक्वल टू नल, जर नल नसेल तर आपण त्याला काय करणार, होम पेज कड रिडायरेक्ट करणार. रिटर्न redirect to action, which one, index page of which home controller. हे कळलं. आता माझा हा जो ही मेथड आहे लॉग इन वाली, ती कुठल्या कंट्रोलर मध्ये, अकाउंट नावाच्या कंट्रोलर मध्ये. परंतु जर लॉग इन सक्सेसफुल झालं तर मला त्याला कुठं पाठवायचं आहे, इंडेक्स पेजला. पण हे इंडेक्स पेज ह्या अकाउंट मध्ये आहे का, नाही, ते कोणाकडे आहे, होम कंट्रोलर कडे. समजलं. म्हणजे एका कंट्रोलर मधून जम्प करून दुसऱ्या कंट्रोल मध्ये चाललोय आपण ऍज पर आवर रिक्वायरमेंट. त्याच्या आधी प्रॅक्टिस करताना आपण एकाच कंट्रोलर मधल्या, ते तिकडे हलवलं की तिकडे क्लिक 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 सुरू झालं. बाबा नको ना हलवू. ते फॅन कमी जास्त केलं की आपल्याकडे ब्लिंकिंग सुरू होत आहे. पाटील धरून हाणलं पाहिजे. त्याला बाहेर पण कोण केलं तेच कळत नाही मला. लॅब मध्ये तर 2-3 स्टुडंटचे, 3 का 4 स्टुडंटचे हे आपले चार्जर अडॅप्टर जळाले. लावू नका, एकदम पॉवर डाऊन झाली तरच थोडंफार लावा थोडा वेळ. काय होत आहे, स्टुडंट एकाच वेळेस 50-100 स्टुडंट एकदमच लॅपटॉप चालू करत आहेत. कंजम्पशन फास्ट होत आहे, वाढत आहे. मग वाढले की फ्लक्च्युएशन होत आहे. फ्लक्च्युएशन झालं, जुन्यावाला अडॅप्टर उडते धड 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 धड. नवीनवाल्यांना कसं आहे, ते थोडे स्मार्ट आहेत, जुनेवाले एवढे हे नाही आहेत. त्यामुळे जुनेवाल्यांची वाट लागते. होते कसं रे. सो हे कळलं. इथं इथपर्यंत आलो आपण. अदरवाईज हिअर, आता इथं आपल्याला डबल डबल लिहिण्याच्या ऐवजी मी काय करतो, हा एल्स सेक्शनच काढून टाकतो. जे काय करतो, हा एरर मेसेज देणार नाही. इफ दिस कंडिशन इज ट्रू, he will return back. If this condition is a false, he will execute this line. म्हणजे काय होईल, लॉग इन जर नल असेल तर तो बरोबर इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड म्हणेल. मॉडेल स्टेट इनव्हॅलिड असेल तरी तो महारी निघून जाईल. फक्त मी काय करतो, हा वाला इथून कट करतो आणि इथं पेस्ट करतो. म्हणजे व्हॅलिड असेल आणि नल आला तर हा वाला मेसेज येईल, अदरवाईज हा वाला महारी निघून जाईल. सो गो बॅक टू व्ह्यू. इथं वर h3 @viewbag.msg शो करू नका. त्याचा कलर ब्लॅक ब्लू रेड काय करायचं करू शकता आपण. गो बॅक टू दॅट web.config. हे काय आलं, लॉग इनचं फक्त लॉजिक लिहिलं आपण इथं आणि web.config कडे मागे आलो. याच्या आधीच आपलं लॉग इनचं जनरली लॉजिक क्रिएट असणार आहे काही वेळा. तो इथं आलो आपण. इथं कुठं काम केलं तर web.system.web मध्ये. कुठं आहे system.web, इथं आहे. यामध्ये ऑथेंटिकेशन मोडमध्ये आपण आलतो. एक टॅग क्रिएट केला, त्याची मोड प्रॉपर्टी फॉर्म सेट केली आणि मग याच्या आतमध्ये आपण काय केलं, एक फॉर्म्स नावाचा टॅग ऍड केला. ओके. यात काय केलं आपण, याच्यामध्ये लॉग इन URL सेट केला. हा लॉग इन URL काय आहे, जर ऑथेंटिकेशन फेल असेल म्हणजे ऑथेंटिक नसेल तर लॉग इन पेज कड रिडायरेक्ट कर. तर आपलं लॉग इन पेज कुठं आहे, अकाउंट नावाच्या कंट्रोलर मध्ये, आणि त्यामध्ये लॉग इन नावाची ऍक्शन मेथड आहे. सो आपण येणार web.config मध्ये, इथं अकाउंट, देन /login. हे काय आलं, सेकंड स्टेप. इथपर्यंत काय डाऊट आहे का. web.config मध्ये गेलो, क्रिएट केला आणि तो लॉग इन URL सेट केला. पण त्याच्या आधी लॉग इन पेज तुमच्याकडे रेडी पाहिजे. ओके. पुढची स्टेज काय, आता काय करा, जे जे ऍक्शन मेथड्स आहेत किंवा कंट्रोलर आहेत ज्याच्यावर तुम्हाला ऑथेंटिकेशन कंपल्सरी आहे. जस्ट लाईक तुम्ही जर Amazonच्या वेबसाईटवर गेलात, सगळ्या पेजवर तुम्हाला परमिशन नाही आहे ऍक्सेस करायला. मी एखादा
प्रोडक्ट बघितला, मोबाईल सेक्शन बघितला, त्यात जाऊ शकतो, मोबाईलची वेगवेगळ्या कॅटेगरी बघू शकतो, ॲड टू कार्ट करू शकतो. पण पे बिलला मी ज्यावेळेस क्लिक करेन तो मला बिल पेमेंट करू देत नाही. तो काय करतो, पहिला लॉग इन करायला कंपल्सरी करतो. लाईक दॅट तुमच्या प्रोजेक्टमधले काही ॲक्शन मेथड्स, काही व्ह्यू पेजेस हे ऑथेंटिकेशन शिवाय वापरता येतील. पण काही ॲक्शन मेथड्स मात्र लॉग इन शिवाय तुम्हाला ॲक्सेस करता येणार नाही. लाईक हिअर आपल्याकडे काय केलेलं आहे, होम कंट्रोलर नावाचे कंट्रोल दिला आहे बघा. याच्यामध्ये अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस असे काही व्ह्यू प्रोव्हाइड केलेले आहेत. हे इंडेक्स नावाचं पेज आहे, हे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता याच्यावर जायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, युजरला लॉग इनची गरज नाही. पण टीचर किंवा स्टुडंटचे मॉड्यूल ॲक्सेस करायला मात्र त्याला लॉग इनची गरज आहे. जस्ट लाईक युअर कॉलेज वेबसाईट. या कॉलेजच्या वेबसाईटमध्ये काही फॉर्म कुणी पण बघू शकतो. तुमच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एखादा इव्हेंट झाला असेल त्याचे फोटोज कुणी बघू शकतो. पण स्टुडंटचा काही लॉग इन करायचं आहे, त्याचा स्वतःचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे किंवा त्याचं स्वतःचं सेक्शन आहे, तिथे मात्र लॉग इन शिवाय जाता येत नाही. समजतोय? जस्ट लाईक युअर युनिव्हर्सिटी एक्झाम, तुम्ही युनिव्हर्सिटी वेबसाईटवर जाता आणि तिथे लॉग इन करून तुमचे एक्झामचे फॉर्म भरता. आमच्या वेळेस कसं होतं, कॉलेजमध्ये प्रिंटआउट काढलेले फॉर्म भरून आम्हाला मॅन्युअली सबमिट करावं लागायचे. मग कॉलेज कलेक्ट करायचं आणि युनिव्हर्सिटीकडे घेऊन जायचं. आता तुम्हाला तसं केलेलं नाही. तुम्हाला काय केलेलं आहे, डायरेक्ट वेबसाईट दिलेली आहे, लिंक. त्या लिंकवर जा, वेबसाईट ओपन करा, तुमचा युजर आय डी पासवर्ड दिलेला असतो, PRN नंबर आणि पासवर्ड काय दिलेला असतो, लॉग इन करा, तिथून एक्झाम फॉर्म सिलेक्ट करून भरा, पेमेंट जागेवरच करून टाका. समजतोय? लाईक दॅट. पण त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटमध्ये काही पेजेस ओपन टू ऑल आहेत, कुणी पण बघू शकतो. तसं माझ्या ह्या पेजवर प्रोजेक्टमध्ये हा जो होम कंट्रोलर आहे, होम कंट्रोलर कुणी पण बघू शकतो, त्याला कोणालाही ॲक्सेस करायची परमिशन नाही आहे, गरज नाही. पण माझ्याकडे टीचर कंट्रोलर आहे. या टीचर कंट्रोलरची जी इंडेक्स मेथड आहे, ॲक्शन मेथड, मी व्ह्यू ॲड करतो. आणि याला नाव देतो टीचर इंडेक्स पेज. हे पेज कोणाला ॲक्सेस करायची परमिशन आहे, ओनली लॉग इन केलेल्या पर्सनला. तर आता आपण काय शिकतो सध्या, ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन शिकत नाही. तो पर्सन ऑथेंटिक आहे का नाही, असे लॉग इन केलेला सगळेच पेज ॲक्सेस कर. पुढच्या स्टेजला आपल्याला ऑथरायझेशन करायचं आहे, म्हणजे तो टीचर आहे का, स्टुडंट आहे का, प्रिन्सिपल आहे का, हे पुढच्या स्टेजला लावायचं. समजतोय? नाव सेव्ह इट. आता आपल्या टीचरकडे एकच ॲक्शन मेथड आहे, ॲझ्युम करू. त्यामुळे मी काय केलं, कंट्रोलर लेवलवरच ऑथेंटिकेशन टाकलं. सो ऑथेंटिकेशन कसं टाकायचं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऑथराईज लिहायचं. ह्याच्याने काय होईल, माझा कंपायलर चेक करेल हा कंट्रोलर ॲक्सेस करू देताना दॅट पर्सन इज ऑथराईज ऑर नॉट. तो कसं व्हेरीफाय करेल, कुकी क्रिएट केलेली आहे का नाही. जर कुकी सापडली त्याला, तो अलाउ करेल. कुकी सापडली नाही, तो डायरेक्ट लॉग इन पेजकडे त्याला पास करू टाकेल. सिम्पल. कळालं? देन आपण हे केलं नाही का, इथं बघ की कुठलं ऑथरायझेशन टाकलंय बरोबर. web.config मध्ये मी काय लिहिलं इथं, फॉर्म ऑथेंटिकेशन केलं, मोड सेट केलं ना आपण. येस. आता कसं झालं, मी कंट्रोलरवर ऑथराईज टाकलं. आता ह्या कंट्रोलरच्या आतमध्ये ॲझ्युम करा 100 मेथड्स आहेत, ॲक्शन मेथड आहेत. सगळ्यांना एका शॉटमध्येच ऑथरायझेशन सेट झालं. पण माझ्याकडे माझ्या ॲक्शन कंट्रोलरमध्ये 4 ॲक्शन मेथड पब्लिक आहेत, कोणाला पण ओपन करायला परमिशन आहे, आणि 4 ॲक्शन मेथड मात्र ऑथरायझेशन शिवाय परमिशन नाही आहे. मग मी काय करेन, मेथड लेवलवरच ऑथेंटिकेशन अप्लाय करत असतो. समजलं? सो आता इथं गो टू स्टुडंट कंट्रोलर. आता ह्या स्टुडंट कंट्रोलरमध्ये इथं पब्लिक ॲक्शन रिझल्ट अबाउट स्टुडंट्स हे अशा नावाची एक मेथड आहे. ती काय करते, तर स्टुडंटच्या बद्दल जे काही टर्म्स अँड कंडिशन, पॉलिसीज,
रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे कॉमन सगळ्यांना शो करते. ओके, सो इथं आपण काय केला, रिटर्न व्ह्यू केला. आता ह्यासाठी लॉग इनची मला गरज नाही आहे. सो मी काय करेन, राईट बटन क्लिक करेन, ॲड व्ह्यू करेन, ॲड H1 rules for students. मग खाली आपण इथं रूलची लिस्ट टाकणार आहे. ओके, आता हे पेज कुणीही विदाउट लॉग इन ऍक्सेस करेल. ओके, पण गो टू कंट्रोलर, पब्लिक ऍक्शन रिझल्ट, चेक रिझल्ट. आता ज्यावेळेस तो चेक रिझल्टला क्लिक करेल तो स्टुडंटचा स्वतःचाच फक्त रिझल्ट डिस्प्ले होईल, बाकीचे कोणाचे रिझल्ट डिस्प्ले नाही होणार. त्याचा जो काही रोल नंबर असेल, एक्झाम सीट नंबर असेल, तेवढाच रिझल्ट त्याला डिस्प्ले होऊन जाईल. ओके, सो रिटर्न व्ह्यू, सेम वे कॉपी पेस्ट सबमिट एक्झाम फॉर्म. तो काय करेल, स्वतःचाच एक्झाम फॉर्म सबमिट करेल, दुसरा कोणी सबमिट नाही करणार. सो ॲड व्ह्यू. आता इथं मी फक्त एक स्टॅटिक पेजेस क्रिएट करतोय, त्याचं लॉजिक आपण नंतर लिहू शकतो. ओके, लॉजिकचा आणि ऑथेंटिकेशन ऑथरायझेशनचा काही संबंध नाही. ओके, सो एम्प्टी क्रिएट केला आणि इथं क्लोज केला. चेक रिझल्टला ॲड व्ह्यू केला, चेक रिझल्टचं एक पेज आपण ऍड केलं. ओके, आता माझ्याकडे असताना 4 ऍक्शन मेथड्स आहेत स्टुडंट कंट्रोलरमध्ये. यातल्या पहिल्या 2 ऍक्शन मेथड्स आहेत या जनरल पब्लिक ऍक्शन मेथड्स आहेत, इंडेक्स आणि अबाउट अस. ब्लिंक झालं का, नाही ना. पण हे 2 मात्र कसे आहेत, स्टुडंटनी लॉग इन केल्याशिवाय त्यांना ऍक्सेस करायला परमिशन नाही. मग मी काय करेन, याच्यावर फक्त ऑथराइज, हे कळालं. तर 4 पैकी एक लेस झालं का लिंकिंग. अच्छा अच्छा, सो आता काय होईल, याच्यावरच फक्त ऑथरायझेशन अप्लाय होईल, याच्यावर ऑथरायझेशन अप्लाय नाही होणार. पण इकडे काय आहे, टीचरच्या इथं डायरेक्ट कंट्रोलरवरच आपण ऑथरायझेशन टाकलं, त्यामुळे ह्याच्या आतमध्ये मी फ्युचरमध्ये आणखी नवीन नवीन ऍक्शन मेथड ऍड करत गेलो, ऑटोमॅटिक सगळ्यांना ऑथरायझेशन अप्लाय होत जाईल. त्यामुळे मला प्रत्येकाला टाकायची गरज नाही. स्टुडंटला मात्र काय करावं लागेल, नवीन एखादी ऍक्शन मेथड मी ऍड केली, पे पेनल्टी और पे रिटर्न लायब्ररी बुक, परत लगेच तिथं मला ऑथरायझेशन टाकावं लागेल. पे लायब्ररी पेनल्टी ऑथरायझेशन टाकावं लागेल. असं करत करत जेवढे मी ऍड करेन प्रत्येकाच्या वर टाकावं लागेल. का वर, तिथं मी ऍक्शन मेथड वर ऑथरायझेशन टाकलंय, इथं कंट्रोलर वर ऑथरायझेशन टाकलेलं आहे. समजतंय फरक ते. म्हणजे आपण काय केलंय, पुढची स्टेज जी आहे, स्टेप आहे, ही पुढची स्टेप आपण काय केली इथं, हे बघा, हे याप्रमाणे ऑथराइज ऍड करायचं बघितलं आपण. देन आता इथे काय करणार आपण, लॉग इन मध्ये ज्यावेळेस आपण लॉग इन करू, कुठे गेला आपला लॉग इनचा कंट्रोल, CSHTML, गो टू कंट्रोल आलो, इथं आलो. ओके, आता लॉग इन सक्सेसफुल झालं हे, त्यावेळेस काय करणार आपण, इथे आपण काय करणार, फॉर्म ऑथेंटिकेशन ह्या क्लासची सेट ऑथ कुकी कॉल करणार. ह्या कुकीला काय आहे, ह्या मेथडला 2 पॅरामीटर्स आहेत. पहिले पॅरामीटर काय आहे, त्या युजरचं नाव किंवा जो काही तुमचा लॉग इन करणारा पर्सन आहे त्याचे क्रेडेन्शियल, पासवर्ड सोडून, युजर आयडी, युजर नेम, व्हॉट एव्हर. सेकंड वन इज अ ट्रू ऑर फॉल्स. हा ट्रू फॉल्स काय करतोय, इट शोज दॅट अ कुकी इज अ पर्सिस्टंट ऑर नॉट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पर्सिस्टंट कुकी, टेम्पररी कुकीच्या अपोजिट. टेम्पररी कुकी काय असते, ब्राउझर मी क्लोज केला, माझी कुकी ऑटोमॅटिक गायब होणार, डिस्ट्रॉय होणार. पर्सिस्टंट कुकी मात्र
परमनंट तुमच्या ब्राउझरमध्ये स्टोअर होणार. तुम्ही कधी लॉग इन केलंय का एखाद्या वेबसाईटवर? तिथे खाली असतं बघा, सेव्ह पासवर्ड, तिथं ऑप्शन दिलेला असतो, डोंट आस्क मी आफ्टर किंवा फर्दर, रिमेंबर मी, असं हे केलेलं असतं. तिथं काय आहे, चेकबॉक्स दिलेला असतो. ज्यावेळेस तुम्ही चेकबॉक्स चेक करता, तो काय करतो, ही फॉल्सची प्रॉपर्टी ट्रू करतो. ह्याचा बेनिफिट काय होतो, तुम्ही वेबसाईटला पहिल्यांदा लॉग इन केला, वेबसाईट क्लोज करून टाकली, ऑटोमॅटिक पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस वेबसाईटला व्हिजिट करता, तो तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल तिथून उचलतो आणि तुम्हाला लॉग इन करून देतो. नो नीड टू लॉग इन अगेन ऑन दॅट वेबसाईट, ऑन दॅट स्पेसिफिक ब्राउझर, अगेन अँड अगेन. परत तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही. हा, तुम्ही मॅन्युअली लॉग आउट केला, यू हॅव टू लॉग इन अगेन, जस्ट लाईक जीमेल. तुम्ही बघा, जीमेल तुमचं ओपन करा ब्राउझरमध्ये, तो लगेच होम पेज ओपन करतो, लॉग इन मागत नाही. पण लॉग आउट केल्यावर मात्र नेक्स्ट टाइम तो तुम्हाला लॉग इन करायला कंपल्सरी करतो, लाईक दॅट. समजतोय? सो हिअर वी यूज दॅट ट्रू ऑर फॉल्स. परमनंट स्टोअर करायचं आहे, यूज ट्रू. टेम्पररी स्टोअर करायचं आहे, यूज फॉल्स. सध्या मी हा फॉल्स करतो, मग हा यूज ट्रू फॉल्स कसा करायचा तो पण दाखवेन तुम्हाला मी. सो हिअर काय करायचंय, फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट, इथं काय आहे, सॉरी काय त्याचं नाव, सेट तो कुकी, कोणती, आपला जो लॉग इन डिटेल्स आहे त्याचा युजर आय डी, कॉमा फॉल्स. ओके. आता ज्यावेळेस ही लाईन एक्झिक्यूट होईल, लाईन नंबर 33, ऑथराइज अनोटेशन आहे, तो ऍक्सेप्ट करेल, येस दिस वन इज अ ऑथराइज. जर ही लाईन एक्झिक्यूट नाही झाली, ऑथराइज रिजेक्ट करेल, ऑथरायझेशन फॉल्स आहे म्हणून. समजतंय दोघांचं रोल आणि हे वर्किंग. नाव सेव्ह, दॅट्स इनफ फॉर अ लॉग इन पर्पज. आता आपल्याला लॉग आउट करायचं आहे. सो लॉग आउट करायला काय करणार आपण, सेम वे ना, इथे लॉग इन सारखी आपण आणखीन एक मेथड लिहिणार, http get public action result logout return redirected to action login. यात फक्त काय करणार आपण, फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट, बस. ही एक मेथड काय करेल, जी काही सेट ऑथ कुकीनं कुकी क्रिएट केलेली आहे ती कुकी डिस्ट्रॉय करून टाकेल ऑटोमॅटिकली. समजलं? दॅट्स इट. आपला कोड कम्प्लीट झाला, फॉर्म ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालं. नाउ सी, गो टू होम पेज, होम कंट्रोलर, अबाउट अस. याला काय गरज आहे का लॉग इनची? ऑथराईज केलंय का आपण? नाही केलं. मी काय करतो, अबाउट असला जातो, गो टू व्ह्यू करतो आणि आपला प्रोजेक्ट स्टार्ट करतो. साइन आउट बिल्ट इन मेथड आहे. सेट ऑफ कुकी जशी बिल्डिंग मेथड आहे ना, तशी ही पण बिल्डिंग मेथड आहे. आत इंटरनल कोड लिहिलेला आहे, डिस्ट्रॉय कुकी, कुकी डिलीट करायचा. आपण जो कुकी डिलीट करायला तिकडे लॉजिक लिहित होतो बघा, कुठं ASP मध्ये, त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलं रेडीमेड तुम्हाला. तुम्ही मॅन्युअली पण डिस्ट्रॉय करू शकता कुकी सगळ्या, तेच काम होतं. नाही, आपल्याला एक कोड लिहावा लागेल ना, मग ते आपण कुकीज फॉर लूप टाकला होता, कुकीचा ॲरे सिलेक्ट केला होता आणि त्यांची एक्सपायरी टाइम काय केली ती मागची सेट केली मायनस मध्ये, ते काम करावं लागेल. ते पण सेमच काम करणार. ओके. तर हा अबाउट पेज लोड होतोय. कृष्णा पण घेतला लिंक
सेशन सेशन तिकडं हे करत असतो. आपल्याला सेशन डॉट अबेंडन म्हणून आहे ना मेथड कॉल करतो. कॉन्फिग फाईल मध्ये बाहेर लॉजिक मध्ये घेतो आपण. तुम्ही कॉन्फिग मध्ये सेट क्रिएट करू शकता सेशन. हे बघा आपला अबाउटच पेज ओपन झालंय, कॉन्टॅक्ट पण पेज ओपन होत आहे आणि होम मधलं होम पेज पण ओपन होतं, इंडेक्स पेज ओपन होत आहे. होम म्हणजे काय, त्याचं ऍक्च्युली हे होमचं इंडेक्स पेज आहे. सॉरी, होम स्लॅश ते इंडेक्स पेज आहे. म्हणजे इंडेक्स, अबाउट आणि कॉन्टॅक्ट पेज ओपन होत आहे. पण मी काय केलं आता, स्टुडंटच्या पेजला गेलो. स्टुडंटच्या कंट्रोलरमध्ये आपल्याला कुठलं पाहिजे, पण हे ऍक्शन मेथड कुठे गेली, स्टुडंट 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 चेक रिझल्ट पाहिजे आपल्याला. मी चेक रिझल्टला इथं आलो, चेक रिझल्ट टाईप केला आणि एंटर की प्रेस केली. हे बघा तो चेक रिझल्ट लोड करायचा प्रयत्न करायला, ऑथराईज चेक करायला लागलाय की तो ऑथराईज आहे का नाहीये. आता इथं काय झालं, हा आपल्याला एक्सेप्शन थ्रो करून देतोय, ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट टू द इन्स्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. का बरं असा म्हणतो तो, कारण आपण तिकडून जो पास केलेला डेटा आहे तो डेटा इथं आलेला नाहीये, या इथून इथं आलेला नाही. त्यामुळं फॉर ऑफ इथं आपण, कारण स्ट्रॉंगली बाइंडिंग नल अलाव करतोय पण लूजली बाइंडिंग नल अलाव करत नाही. सो परत रन केला आपण, हा लॉग इन डिलीट केला, बॅकला आलो, स्टुडंट स्लॅश चेक रिझल्ट. हे बघा तो चेक रिझल्टला लोड करायचा प्रयत्न करतोय पण तो ऑथराईज नाहीये, त्याने लगेच आपल्याला लॉग इनचं पेज शो केलं. आता जोपर्यंत मी लॉग इन नाही करणार आपल्याला चेक रिझल्ट ओपन नाही करून मिळणार. समजतंय. आपण काय केलं, परत गेलो अकाउंटच्या ऐवजी टीचरला. टीचरमध्ये कोणतं घेतलं मॉड्यूल आपण, सेकंडच अप्लाय केलंय. टीचरमध्ये मी इंडेक्स पेजसाठी रिक्वेस्ट सेंड केली, चेक करा. त्याने पण मला लगेच लॉग इन पेजला पास केलं. पण ते जर मी अबाउटला क्लिक केला त्याला लॉग इनची गरज नाही, लॉग इनचं पेज अबाउटचं पेज माझं ओपन होतंय, शो होतंय. समजलं. मग इथे आलो आपण लॉग इनला. तर आपल्याकडे लॉग इनचा युजर आयडी पासवर्ड माहिती आपल्याला, ऍडमिन आणि admin@123. लॉग इन सक्सेसफुल झालं, तो इथं या पेजवर आला, कुठल्या, होमच्या इंडेक्स पेजवर. आता आपण परत तेच काम केलं, स्लॅश टीचर इंडेक्स आला का. आता टीचरचं इंडेक्स पेज ओपन झालंय. मगाशी होत होता का, नव्हतं, कारण लॉग इन केल्यावर आता ओपन होत आहे. सेम त्याचप्रमाणे स्टुडंटचं इंडेक्स पेज, स्टुडंट चेक रिझल्ट. आता आला का चेक रिझल्ट पेज. तिथं इथे काय असणार आहे, डिझायनिंग केलेलं असणार आहे, टेक्स्ट बॉक्स काही कंट्रोल असतील आणि त्याप्रमाणे तो यूज करेल. तर ज्या वेळेस मी हा क्लोज करेन, आता 4ला आहे की 4 ते 6, तुमचं लेक्चर आहे का, बघू आमची गँग आली तर ठीक आहे. बघू बघू, बरोबर. आता मी हा क्लोज करतोय. आता ऍक्च्युली काय आहे, इथं आपण ब्राउझर क्लोज करताना ब्राउझर क्लोज केला की आपला इश्यू होऊन जाईल. मी काय करतो, दुसरा ब्राउझर ओपन करतो आणि इथं काय करू, आपला हा जो URL आहे कुठे गेला, तिकडे ओपन करू आपण. म्हणजे मला तुम्हाला ते दाखवता येईल की एक्झॅक्ट तो वर्क कसा करतो. हा ओपन झाला, कॉन्टॅक्ट स्टुडंट स्लॅश
चेक रिझल्ट. चेक रिझल्ट केला की लॉग इनला आला. इथं लॉग इनला त्याने लॉग इन केलं. ॲडमिन @123 लॉग इन झालं. आता तो चेक रिझल्ट आला. /student चेक रिझल्ट ओपन होतोय. मग काय केलं आपण? हा ब्राउझरच क्लोज करून टाकला. ओके. तर ब्राउझर क्लोज केल्यामुळे काय आलं? आणि आपल्याला माहित आहे नॉन पर्सिस्टंट कुकी, टेम्पररी कुकी ब्राउझर क्लोज केला की डिस्ट्रॉय होते. परत मी ब्राउझर ओपन केला. आणि यामध्ये आपला तो URL पेस्ट केला. ओपन झालं. आता परत आपण काय केलं? स्टुडंट चेक रिझल्ट केला. चेक करा काय झालं. ब्राउझर क्लोज झाल्यामुळं आपला जो स्टोअर केलेला युजर आयडी पासवर्ड आहे, लॉग इन क्रेडेन्शियल त्याने डिलीट करून टाकले. आता परत तो लॉग इन कर म्हणतोय. समजतोय? सो आपल्याला पर्सिस्टंट कुकी यूज करून लॉग इन परमनंटली स्टोअर करायचं आहे. कुठं? ब्राउझरमध्ये. बिफोर दॅट आपण काय करूया? लॉगआउटसाठी एक लिंक क्रिएट करू आणि त्याला क्लिक केल्यावर लॉगआउट करायचा कोड लिहून ठेवू. सो गो टू व्ह्यू कुठे गेला? हा, याच्यामध्ये शेअर्ड सगळ्यांना दिसतो इथं हा सेक्शन. इथं लेआउट अंडरस्कोर लेआउट ओपन केला. हा काय आहे? शेअर्ड लेआउट आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ शेअर्ड लेआउट? इट इज अ होम पेज or it is a master page under which your child page get added just like a ASP.NET. ते कुठे ऍड होणार? रेंडर बॉडी नावाच्या एनोटेशन मध्ये. ह्या जागेवर तुमचं अख्खं पेज, व्ह्यू पेज एक्सपांड होतं. आणि हा वरचा भाग वर सरकतो, खालचा भाग खाली सरकतो आणि तुमचं पेज या लाईनच्या मध्ये कोड ऍड होतो. ओके. मग मी काय केलं? डायरेक्टली ही लिंक ॲज इट इज कॉपी केली, पेस्ट केली आणि इथं लॉग आउट म्हणून लिहिलं. ऍक्शन मेथडचं नाव काय? लॉग आउट. हे ऍक्शन मेथड कुठे आहे? अकाउंट नावाच्या कंट्रोलरमध्ये. हे तुमच्या इथं लिंकवर जे काही लेबल तुम्हाला शो करायचं आहे, क्लिक मी, गो टू जीमेल, गो टू साइन अप, जे तुम्ही लिंक दाखवता ब्ल्यू कलरमध्ये अंडरलाईन वाली, ती लिंक ही आहे. तो टेक्स्ट तो आहे. मी बघा लॉगआउटच्या समोर 2 स्टार टाकतो मुद्दाम. बुक का होत आहे. आता मी इथं ब्रेवच्या ऐवजी फायरफॉक्स ब्राउझर सेट करतो प्रत्येक वेळेस यूज करायला. चेक रिझल्टला आलो, गो टू व्ह्यू, ओपन केला. ह्याची कुकी हा सेपरेट क्रिएट करेल ना आपापली. कारण काय व्हायला लागलंय? हे बाकीची बॅच आहे ती ह्याच्यावर आहे, कोणावर आहे? ब्रेववर आहे. ब्राउझर क्लोज केल्याशिवाय माझी कुकीज डिलीट होत नाही ना. त्यासाठी आपल्याला ब्राउझर बदलावं लागेल किंवा त्यांना घरी बसावं लागेल. ते बघा हे आलं का? लॉग आउट डबल स्टार. हा जो मेसेज आहे, हा मेसेज पहिलं पॅरामीटर, दुसरं पॅरामीटर ऍक्शन मेथडचं नाव, तिसरं पॅरामीटर कंट्रोलरचं नाव. परमनंट स्टोअर असते ब्राउझरमध्ये. जाणार नाही. आता सध्या जाते. आता टेम्पररी मी हार्ड कोडिंग फॉल्स केला ना तिथे सेट ऑथ कुकीचं नाव आणि फॉल्स केलाय. फॉल्स ऐवजी मी ट्रू करणार तिथं. ट्रू केल्यावर ते परमनंट स्टोअर होईल. आता इथं आपण काय केलं? ॲडमिन @123 केला, लॉग इन केला, स्लॅश करून स्टुडंट करून चेक रिझल्ट केला. होतोय. आता लॉगआउटला मी क्लिक केला. ओके. आता परत बॅकला आलो, चेक करा. ते मी रिफ्रेश करतो. तो काय करतोय? परत मला लॉग इन पेजकडे पास करतोय. लॉगआउट केलं की तो कुकी डिलीट केला त्याने. ओके. नाव ब्राउझर क्लोज केला आपण, गो टू लॉग इन मॉड्यूल, गो टू अकाउंट, लॉग इन मध्ये गेलो. हा जो फॉल्स आहे, हा फॉल्स मी काय केला इथं? ट्रू केला हार्ड कोडिंगनं. म्हणजे काय झाली?
पर्सिस्टंट कुकी क्रिएट झाली आणि मग आपल्याला परत लॉग आउट करायची म्हणजे लॉग इन करायची गरज नाही. ब्राउझर जरी मी क्लोज केला तरी तो परमनंट तिथं स्टोअर राहील. मगाशी आपण ब्राउझर क्लोज केला बघा, परत तो लॉग इनला गेला. आता जातो का बघू आपण. सॉरी, आता इथं आलो आपण अगेन ऍडमिन @123 लॉग इन झाला. स्टुडंटचं इन्फॉर्मेशन दाखवतोय. ब्राउझर मी डायरेक्टली क्लोज करून टाकला. ओके, म्हटलं सर प्रोजेक्ट आपला स्टॉप केला. परत मी प्रोजेक्ट स्टार्ट केला. बघा काय आता इथं चेक रिझल्टला डायरेक्ट विजिट केली. आता हा जर लॉग इन पेजकडे गेला तर कुकी स्टोअर नाहीये. गेला का, ते पेज ओपन झालं. आता मी लॉग आउट केल्यावर तो लॉग इन पेजकडे जाईल. समजलं ट्रू फॉल्सचा मिनिंग. कुकी परमनंट स्टोअर झाली, त्यामुळे ब्राउझर जरी क्लोज झाला तुमची कुकी डिलीट नाही होणार. ऑथराइज काय करेल, कुकी बघेल आहे येस, लॉग इन करून देईल. कुकी नाही आहे, लॉग इन पेजकडे पास करून देईल. समजलं. मग आता आपल्याला काय करायचंय, आता इथं आपल्याला युजरला ऑप्शन द्यायचंय सेव्ह पासवर्ड और सेव्ह क्रेडेन्शियल, रिमेंबर मी, असं करायचंय. ते जनरली कसं करतात, लॉग इन क्रेडेन्शियल आपण वापरतोय टीव्ही लॉग इन मध्ये. आपण फक्त काय करणार, जे व्हॅलिडेशनसाठी एक मॉडेल क्रिएट केलेलं आहे, इथं काय करणार, इथं आपण ऍडिशनल एक प्रॉपर्टी टाकणार. कोणती, पब्लिक बुलियन सेव्ह और इथं रिमेंबर मी, तुम्ही काय पण नाव देऊ शकता, सेट कॉमा गेट. एक आपण रिमेंबर मी नावाचे बुलियन व्हॅल्यू प्रॉपर्टी क्रिएट केली. बुलियन का केली, चेकबॉक्स साठी आपल्याला बुलियन टाईपचाच प्रॉपर्टी लागते. बुलियन सोडून दुसरी प्रॉपर्टी चेकबॉक्स घेत नाही. सो सेव्ह इट. नाउ गो टू लॉग इन पेज. हा काय करतोय, टीव्ही लॉग इन नावाचा एक बाइंडिंग केलं त्याने ऑब्जेक्ट बरोबर. आपण काय करणार, हा जो TR आहे हा TR कॉपी करणार, इथं पेस्ट करणार आणि इथं लेबलच्या इथं आपण एक मेसेज देऊन ठेवणार. किंवा हा इथं काय करू आपण, चेकबॉक्स फॉर x डॉट रिमेंबर मी. आणि इथं आपण काय करणार, ब्लँक ठेवून टाकू. त्याच्यानंतर रिमेंबर मी म्हणून टाकू. तर स्पॅन आणि याला व्हॅलिडेशन आपण वापरतच नाहीये, त्यामुळं याला आपण कॉल स्पॅन 3 करून टाकू. ओके, मग हा जो डेटा सेंड करेल तो जाईल कोणाकडं, म्हणजे लॉग इन ऍक्शन मेथडकडं. या ऑब्जेक्टमध्ये मला आता किती व्हॅल्यू मिळाल्या, युजर नेम, पासवर्ड आणि चेकबॉक्सची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स. मी काय करेन, इन्स्टेड ऑफ ट्रू आय विल पास हिअर LGM डॉट रिमेंबर मी, कारण हा रिमेंबर मी ट्रू किंवा फॉल्स येतोय. चेक केला असेल ट्रू देईल, अनचेक असेल फॉल्स देईल. दॅट्स इट. नाउ सेव्ह अँड एक्झिक्यूट डायरेक्टली लॉग इन. आता मी डायरेक्ट लॉग इन पेज ओपन करतो. आपल्याला माहित झाले की ते काम कसं करतं, बाकीचे डायरेक्शन कसं होतं. डायरेक्ट का त्याचे ऑक्टोबर बॅचचे दोघांले सिन्सिअर आहे. मुराद आणि आहेत हुशार पण आहेत. सो हे बघा, इथं रिमेंबर मी दिसतो आपल्याला. आपण काय केलं, इथं ऍडमिन @123 आहे आणि मी हा रिमेंबर मी चेक केला, लॉग इन केला, लॉग इन सक्सेसफुल झालं.
मी याला क्लोज करून टाकला. आपला प्रोजेक्ट स्टॉप करून परत स्टार्ट केला. आता बघू तो लॉग इन घेतोय का. मी तर काय केलं, लॉग इनच्या ऐवजी चेक रिझल्टला गेलो. ऍक्सेस केला म्हणजे मला लॉग इन करायची गरज पडली का नाही, त्याने स्टोअर केलाय ना. आता मी लॉग आउट केला, आता परत लॉग इनसाठी ॲडमिन @123 घेतला आणि हा चेकबॉक्स चेकच नाही केला. रिमेंबर मी केला नाही, लॉग इन क्रिएट केलं, लॉग इन झालाय आणि तो काम पण करायला व्यवस्थित. पण आता मी ब्राउझर बंद केला. आता काय झालंय, रिमेंबर मी आपण चेक नाही केला ना, त्यामुळे बघू तो काम करतोय का. आता तो लॉग इन केल्याशिवाय आपल्याला जाऊ देणार नाही दुसरीकडे, कारण ब्राउझर क्लोज झाला ऑटोमॅटिक त्याचा कुकी पण डिस्ट्रॉय झाला. चेक रिझल्ट आलो, एक सेकंड. काय बनलं फोटो कंट्रोलर, रिमेंबर मी फॉल्स आहे. कंटिन्यू, ओके. हा इथं खाली क्लोज नाही ना, ब्राउझर क्लोज नसल्यामुळे तो क्लिअर झाला नव्हता. आता पूर्ण ब्राउझर क्लोज करून टाकला आपण. आता परत प्रोजेक्ट स्टार्ट केला. आता रिमेंबर मी चेक केलं नसल्यामुळं हा आपल्याला लॉग इन पेजकडे रिडायरेक्ट करेल. आणि टू कनेक्ट. ओके, सो कळालं हे रिमेंबर मी कोड कसा करायचा. फक्त एक सिंगल लाईनचा कोड आहे, जास्त यात काय लॉजिक नाही, काय नाही. फक्त एक चेकबॉक्स घ्यायसाठी काय करावं लागतो, ओरिजिनल मला टीबीएल लॉग इन वापरता येणार नाही. जे मॉडेल क्रिएट केलंय आपण त्यात एक्स्ट्रा एक प्रॉपर्टी टाकावं लागेल बुलियन वाली, आणि मग चेकबॉक्स फॉर सेट करायचा, बस तेवढंच काम आहे, दुसरं काही आता सेम त्याप्रमाणेच. आणि डेव्हलपमेंटला कंपनी असंच करतात, रिमेंबर मी, डोंट आस्क युजर नेम, डोंट आस्क पासवर्ड फॉर धिस पीसी. ज्यावेळेस तुम्ही अमेझॉनला हे ते लॉग इनला क्लिक करता हवा, तो काय करतो इथं साइन इनला गेल्यावर इथे तुमचा ईमेल आयडी पासवर्ड टाकला, कंटिन्यू केला, इथे खाली ऑप्शन येतो नंतर. येतो का नाही, ऍक्च्युअली ऑप्शन येतो खाली, तो ऑप्शन टाकला, मोबाईल येतो. मोबाईलचा तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केलं, तिथं तो परमनंटली स्टोअर करायला ऑप्शन देतो, ते पण येतो. आता का नाही आला बघावं लागेल. ट्रू करायचं, सेट व्हॅल्यू करायची ट्रू. नाही, काय करा, एक तर तिथं दोन ऑप्शन्स आहेत, तिथं करा किंवा टीबीएल लॉग इन मॉडेलमध्ये जा आणि याची जी प्रॉपर्टी आहे इथं सेट गेट, इथं
ट्रू सेट करून टाका. तर ज्यावेळेस तुम्ही लॉग इनला जाता इथून बाय डिफॉल्ट तो ट्रू सेट करून देईल. पण जनरली ते ट्रू करत नाही. जनरली बाय डिफॉल्ट ते फॉल्स ठेवतात. एखादा युजर चुकून जर न बघता क्लिक केला आणि त्याला वाटलं की बाबा माझे क्रेडेन्शियल चोरायचे प्रयत्न केले म्हणून केस टाकली, काय करणार आपण? त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्जीने सेव्ह करू शकता, समोरचा फोर्स नाही करू शकत सेव्ह करून म्हणून. कारण हा शेवटी क्लायंट साईड आहे ना, क्लायंट साईड हॅक होऊ शकतो डेटा. अनेबल टू कनेक्ट ते ब्राउझर चेंज केला नाही मी, ते मधून स्विच करताना कधी कधी ते क्लोज होतं. ते ब्राउझर अपडेशन मागला ना. नाही का चेकबॉक्स ट्रू इथं आपण केलं, इथं सेट ट्रू केलं आहे ते यायला पाहिजे. नाहीतर मग हा जो इथं आहे लॉग इन कुठं आहे, लॉग इन वाला टीबीएल लॉग इन मॉडेल LMG इक्वल टू न्यू लॉग इन मॉडेल याच्यात रिमेंबर मी इक्वल टू ट्रू आणि मग इथं LMG पास करून टाका. बस तो ऑटोमॅटिक इकडं लॉग इनला सेट करून टाकेल. आता काय होईल, कंट्रोलर कडून डेटा येईल, युजर नेम पासवर्ड तर नाहीये त्यामुळे ते ब्लँक सेट होतील, पण रिमेंबर मी मध्ये ट्रू व्हॅल्यू आहे त्यामुळे तो इथं चेकबॉक्स चेक करून देईल तुम्हाला. आता चेकबॉक्सचे डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रू केल्यामुळे, पण जनरली हा डिफॉल्ट फॉल्स ठेवा, ट्रू ठेवू नका. ओके, इथे स्टॉप करायचं. चालतं. काय झालं? नाही नाही, आता फक्त ऑथेंटिकेशन झाले. ऑथेंटिकेशन मध्ये 2 टाईप आहेत, 2-3 टाईप आहेत, त्यातले आणखी बघायचे. विंडोज एक बघायचं. इसमें देखो ये तो है नहीं उसमें जल्दी में काम है. ओके आसिफ, प्रशांत, इथे स्टॉप करायचं. येस सर. मीटिंग लेफ्ट क्लिक चालेल आणि उद्या प्रॅक्टिकलला जॉईन करा ऑनलाईन आणि ऑफलाईन. ओके सर. आणि ऑफलाईन